मित्रांनो, विषय आहे जिल्हा परिषद शाळांचा. 15 ऑगस्ट 2026 रोजी आम्ही विद्यार्थ्याशी संवाद साधला असता विद्यार्थ्यांनी क्लिअर सांगतायत की शाळेमध्ये मराठीचं पुस्तक देखील नाही. म्हणजे बघा, 16 ऑगस्टला रविवारची सुट्टी होती आणि अक्षरशः 17 ऑगस्टला मराठीचं पुस्तक शाळेमध्ये उपलब्ध होतं. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस सांगतायत की बाबा, सरकारी शाळा प्रायव्हेट शाळांपेक्षा खूप भारी झालेल्या आहेत. मग हे काय चाललंय? खरं सांगतोय, नुसता फालतूपणा चाललाय हे. शाळेमध्ये अक्षरशः शौचालय नाहीये असे विद्यार्थी सांगतायत. पिण्याचं पाणी नाहीये. अरे पिण्याचं तर जाऊ द्याच, जेवण केल्यानंतर हात धुवायला पाणी नाहीये. त्या कारणानं विद्यार्थी शाळेतली खिचडी घेऊन घरी जाऊन जेवायला जातात. मग याला जबाबदार कोण? आम्ही 15 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, म्हणून ते मराठीचं पुस्तक सोमवारी उपलब्ध झालं. आणि हे जर आम्ही विचारलंच नसत्यात तर मग, म्हणजे अक्षरशः सांगतोय, या व्यवस्थेला कीड लागली आहे की विद्यार्थ्यांनी किंवा नागरिकांनी प्रश्न विचारल्याशिवाय त्याचं निराकरणच न करण्याचं. मग नेमकं ही व्यवस्था कशामुळे उभं केली तुम्ही? ह्या सरकारी अधिकाऱ्यांना किंवा बाकी व्यवस्थांना तुम्ही पगारी कशासाठी देताय? खरं सांगतोय, याचं उत्तर मला अपेक्षित आहे देवेंद्र फडणवीसांकडनं. जय महाराष्ट्र.